तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. आणि बघा ना, आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पण आजचा प्रवास इतका भन्नाट होणार आहे ज्याची कल्पनाही नव्हती. चला तर मग सुरू करूया आजचा पावसाळ्यातला सुंदर प्रवास. नॅशनल पार्कच्या मुख्य गेटवर पोचलो आणि पहिलंच दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. तिकिटासाठी तब्बल 1 ते 2 किलोमीटर लांब रांग होती. एवढ्या पावसातही लोकांचा उत्साह कमी होत नव्हता. साधारण 30 ते 40 मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर अखेर आम्हाला एंट्री तिकीट मिळालं आणि मग सुरू झाला आजचा प्रवास. पण आत गेल्यावर जे पाहिलं त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. आत प्रवेश करताच एक वेगळंच जग समोर आलं. चारही बाजूंना उंच झाडं, हिरवागार निसर्ग, त्यात रिमझिम पाऊस आणि मध्येच लांबच लांब जाणारा सुंदर रस्ता. कोणी चालत होतं तर कोणी सायकलवरून निसर्गाचा आनंद घेत होता. अशा वातावरणात चालण्याची मजाच काही वेगळी असते. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला एक नदी दिसली. सतत पावसामुळे नदी खूप भरून वाहत होती. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि त्याचा आवाज खरंच मनाला आनंद देणारा होता. पुढे आम्हाला अजून भन्नाट गोष्ट पाहायला मिळाली. यानंतर आम्ही गार्डन परिसरात पोचलो. पण सततच्या पावसामुळे सुरक्षतेच्या कारणास्तव गार्डन बंद ठेवण्यात आलं होतं. पुढे चालत जात असताना नदीवरचा सुंदर पूल दिसला. इथे तर वेगळंच वातावरण होतं. कोणी फोटो काढत होतं तर कोणी रील शूट करत होतं, तर अनेक जण पावसात पूर्ण भिजत त्या क्षणाचा आनंद घेत होते. मैं इधर का पहले बिना बारिश का शूट किया. मी इथे बराच वेळ फिरलो आणि या सुंदर वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. या संपूर्ण ट्रिपमधला माझा आवडता भाग आता सुरू होणार होता. आता वेळ आली होती ट्रेन सफारीची. तिकीट काढलं आणि ट्रेनमध्ये बसलो. हळूहळू ट्रेन सुरू झाली आणि पुढची काही मिनटं म्हणजे अगदी स्वर्गीय अनुभव. एक बाजूला दाट जंगल, दुसऱ्या बाजूला हिरवाई, मधूनच पडणारा हलका पाऊस आणि शांत वातावरण. ट्रेनच्या प्रत्येक वळणावर निसर्गाचं वेगळंच रूप पाहायला मिळत होतं. हा प्रवास अविस्मरणीय होता.
आजचा प्रवास संपल्यानंतरही आमचा प्रवास थांबला नाही. आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली, कधी रस्त्यावरून तर कधी ट्रेनच्या रुळावरून. असं करत मी जवळपास 2 ते 3 किलोमीटर चालत राहिलो. पावसात असं शांतपणे चालण्याचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. कडे ना पोलीस. खरंच खूप पीसफुल वातावरण होतं. आता संध्याकाळ होत होती. आमच्यासोबत अनेक पर्यटकही परतीच्या प्रवासाला निघाले होते. आजचा दिवस खरंच खूप सुंदर गेला. जर तुम्हालाही पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर संजय गांधी नॅशनल पार्कला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अमोल व्हिज्युअल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र. अच्छा तो ये ट्रेन के सामने आया भी तो उसकी जान थोड़ी जाएगी। यार लग जाए थोड़ा सा बस है ना। अरे वो दो इधर है, एक